नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी मंडळी। हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय घडलं? देवेंद्र फडणवीसांनी जी.आर रद्द केला म्हणजे फडणवीस विरोधकांच्या एकीला घाबरले का की त्यांनी जबरदस्त डाव खेळलाय? ठाकरे बंधूंनी काय साधलं आणि कुणी कुणाला मात दिली आणि या सर्व घडामोडींनी महाराष्ट्राच्या राजकारणात पुढे काय गणित बदलणार आहेत बघणार आहोत सविस्तर। सर्वात मोठा प्रश्न असा आहे की राज्य सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतला म्हणजे फडणवीस घाबरले का? विरोधकांचा मोर्चा बघून त्यांनी माघार घेतली का? खरं तर देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषदेत ठामपणे सांगितलं की आम्ही पळ काढणारे नाही, मराठी माणूस आणि मराठी भाषा आमच्यासाठी महत्त्वाची आहे असं त्यांनी म्हटलंय। त्यांनी म्हटलंय की आम्ही विद्यार्थी केंद्रित धोरण ठेवणार। आता नव्या समितीचा अहवाल आल्यावर पुढील निर्णय घेतला जाईल। पण हे खरंच इतकं साधं होतं का यात एक जबरदस्त राजकीय खेळी होती देवेंद्र फडणवीस यांची? म्हटलं जातं आहे की फडणवीसांनी एका दगडात दोन पक्षी मारले। कसे? पहिलं म्हणजे ठाकरे बंधू एकत्र येणार होते। 5 जुलैला मोर्चा ठरलेला होता। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघं एकत्र रस्त्यावर उतरले असते तर काय झालं असतं? एक शक्तिशाली मराठी एकीचं प्रदर्शन झालं असतं। त्याचा दसका सरकारने घेतला का? तर याचं उत्तर हो असंच द्यावं लागेल। पण ठाकरे एकत्र रस्त्यावर दिसू नये यासाठी फडणवीसांची ही यशस्वी खेळी म्हणावी लागेल। दुसरी गोष्ट म्हणजे हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेऊन त्यांनी मराठी जनतेची नाराजीही शमवली। मराठी वोट बँक नाराज होती, ती नाराजी कमी करण्यासाठी भाजपला निर्णय मागे घेतल्यामुळे फायदा होईल आणि हिंदी भाषिक एकवटलेले आहे त्याचा पूर्ण फायदा भाजपला जाईल। म्हणजे मराठींना नाराज न करता हिंदी भाषिकांचं ध्रुवीकरण करण्यात फडणवीस यशस्वी झालेत। फडणवीसांनी मोर्चा आधीच जी.आर रद्द करून किंवा स्थगित करून ठाकरे बंधूंनी उभा केलेला मुद्दा संपवला। मोर्चा झाला असता तर वातावरण पेटलं असतं, ठाकरे बंधूंच्या एकीनं राजकारणात नवा अध्याय लिहिला असता। पण आता तो मोर्चाच रद्द झालाय म्हणजे विरोधकांच्या हातातला मुद्दाच गेला आणि निर्णय पूर्णतः मागे घेतला नाही तर समिती स्थापन होईल, तिचा अहवाल येईल आणि मग पुढचा निर्णय होईल। तोपर्यंत महापालिका निवडणुका पार पडलेल्या असतील म्हणजे निर्णय काहीही आल्यानंतर तरी त्याचा परिणाम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकावर होणार नाही अशी ही चाल फडणवीसांनी केली आहे असं म्हणायला हरकत नाही। आणि महत्त्वाचं म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अनेक वर्षांनी एका मुद्द्यावर एकत्र येणार होते। हिंदी सक्तीचा मुद्दा फक्त भाषेचा नव्हता, तो मराठी अस्मितेचा मुद्दा होता। मनसे आणि ठाकरे गट दोघेही मराठी अस्मितेवर राजकारण करतात। दोन्ही पक्षांसाठी ही सुवर्ण संधी होती। जर मोर्चा झाला असता तर मुंबईत भाजपची पकड सैल झाली असती, मराठी माणसात भाजप विरोधी लाट निर्माण झाली असती, ठाकरे बंधूंच्या एकीमुळे सत्तेत सत्तांतरांची नांदी आली असती। पण फडणवीसांनी हा मुद्दा ज्यावेळी रद्द केला दोघांचं एकत्र येणंही गरजेचं राहिलं नाही आणि त्यामुळं आता तरी सुद्धा दोघं भाऊ एकत्र येतात का आणि मोर्चा नाही पण मंचावर जल्लोष किंवा विजयोत्सव साजरा करण्यासाठी भाषणासाठी एका फ्रेममध्ये येतात का हे पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र दोन भावांचं एकत्रित येणं फडणवीसांच्या या निर्णयामुळे कुठेतरी रखडलं असं म्हणावं लागेल। आता तुम्ही विचाराल किंवा लोक विचारतात की फडणवीस घाबरलेत का? सरकारवर मोठा दबाव होता, सोशल मीडियावर वृत्तपत्रात हिंदी सक्तीला विरोध होत होता, मराठी जनतेचा रोष वाढत होता। पण फडणवीसांनी काय केलं तर वेळ साधली। मोर्चा आधीच जी.आर मागे घेण्याची घोषणा केली। मोर्चातील लढ म्हणा ही जी भावना होती मराठी माणसांच्या मनात ती आधीच शांत करून टाकली। सरकार मराठी माणसाच्या बाजूने आहे असंही एक प्रकारे दाखवलं आणि विरोधकांच्या हातात मुद्दा जाऊ दिला नाही। सांगायचं तर राजकीय डावपेचात ही खेळी अगदी क्लिनिकल होती आणि हे असं होणार किंवा करायचंय हे आधीच ठरलेलं होतं। ते एकनाथ शिंदे यांच्या मुलाखतीवरून त्यांच्या एका स्टेटमेंटवरून देखील निदर्शनास आलं होतं। 5 जुलै आहे ना, ब्रेक लागू शकतो। नाही मी एकीकडे भाजपला हिंदी भाषिक मतांची मोठी अपेक्षा आहे विशेषतः मुंबईत, तर दुसरीकडे मराठी अस्मितेला धक्का दिला तर भाजपची मराठी वोट बँक तुटू शकली असती। त्यामुळे आधी वातावरण तापवलं गेलं, दगड मारून पाहिला गेला। तोपर्यंत हिंदी भाषिकांचं ध्रुवीकरण झालेलं होतं आणि आता मराठी माणूस दुरावू नये म्हणून त्यांना गोंजारलं गेलं। फडणवीसांनी जी.आर स्थगित केला म्हणजे मराठी मतांमध्ये सॉफ्ट कॉर्नर निर्माण झाला, हिंदी भाषिक मतदारही एकवटला गेला भाजपच्या बाजूनं। भविष्यात समितीचा अहवाल म्हणजे सध्या कुणीही नाराज नाही आणि यालाच म्हणतात एका दगडात दोन पक्षी मारणं। यात अजून एक गमतीशीर गोष्ट अशी आहे की महायुती सरकारमध्येच एकमत नव्हतं। अजित पवार म्हणाले की पहिलीपासून हिंदी शिकवू नका, 5वी पासून करा। एकनाथ शिंदेंची शिवसेना, शिक्षण मंत्रीपद त्यांच्याकडेही वेगळं मत होतं, त्यांना काही बोलता येईना आणि भाजप हिंदी त्रिभाषा सूत्रावर आक्रमक होतं। म्हणजे सरकारचं अंतर्गत मत एकसंध नव्हतं। जर मोर्चा झाला असता
तर या अंतर्गत मतभेदांना आग लागली असती आणि सरकारचं नेतृत्व कमजोर दिसलं असतं. फडणवीसांनी हे टाळलं. आता ठाकरे बंधूंनी नेमकं काय साधलंय किंवा काय गमावलंय, तर ठाकरे बंधूंनी हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर मराठी अस्मितेचा झेंडा उचलला. सोशल मीडियावर मराठी माणूस एकत्र या अशी एक भावनिक लाट निर्माण झाली. मराठी माणूस ठाकरेंच्या बाजूने एकवटला गेला. मोर्चाची तयारी झाली. दोन्हीही सेनांचे कार्यकर्ते एकत्र आले, मनोमिलन झालं आणि त्यामुळे भाजपची मराठी पकड सैल करण्यासाठी ही जी संधी ठाकरे बंधूंना मिळाली होती ती मिळाली. एवढं सगळं साधलं गेलं, पण मोर्चा रद्द झाला. त्यामुळं त्याचं मोमेंटम कुठंतरी थांबलं असं म्हणायला हरकत नाही. राज ठाकरे म्हणाले की उशिरा आलेलं शहाणपण आहे सरकारला आहे, म्हणजे सरकारने मराठी जनतेच्या दबावामुळे जी आर मागे घेतला. तर उद्धव ठाकरे असं म्हणाले की मोर्चा नाही पण विजयी सभा आम्ही नक्की घेऊ, म्हणजेच अजून गेम ओपन आहे. आणि इथंच खरी लढाई आहे. फडणवीसांनी मुद्दा शांत केला, सरकारची इमेज वाचवली. ठाकरे बंधूंनी मुद्दा उचलला, सरकारला झुकायला भाग पाडलं. आता मला तुम्हाला विचारायचं आहे की फडणवीसांनी डाव खेळला की फडणवीस घाबरले? ठाकरे बंधूंनी सरकारला झुकायला लावलं की संधी गमावली? एका दगडात दोन पक्षी कुणी मारले? फडणवीसांनी संधी साधली का? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. अशाच विश्लेषणात्मक व्हिडिओसाठी मराठी मंडळीवर नवीन असाल, अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेअर करायला देखील विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रजा घेतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.